जळगाव शहराचं वैभव असलेल्या मेरून तलावामध्ये आज 3 ते 4 मुलं जे होते तरुण या ठिकाणी पोहण्यासाठी आले होते, त्यापैकी एक तरुणाचा या ठिकाणी बुडून मृत्यू झालेला आहे। मात्र यामध्ये धक्कादायक घटना म्हणजे या ठिकाणी तरुण बुडाल्यानंतर तब्बल 2 तासानंतर या ठिकाणी यंत्रणेला जाग आली। तोपर्यंत या ठिकाणी ना कुठला प्रशासन होतं ना कुठले आपत्ती व्यवस्थापन होतं, फक्त पोलीस कर्मचारी हे काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले। शेवटी कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या ठिकाणी पोलिसांना फोन लावण्याची वेळ आली आणि त्यानंतर आता कुठे 2.25 तासानंतर या ठिकाणी यंत्रणा दाखल झाली आहे। आपण आता घटनास्थळी आहोत आणि ज्या ठिकाणी हे तरुण बुडाले आहे आता त्या ठिकाणी तरुणाचा मृतदेह काढण्याचं जे काम आहे या ठिकाणी सुरू आहे। 3 ते 4 तरुण मित्र या ठिकाणी पोहण्यासाठी आले होते, त्यापैकी एका तरुणाचा या ठिकाणी बुडून मृत्यू झाला आहे आणि तरुण बुडाल्यानंतर या ठिकाणाहून नगरसेवक असतील वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून आपत्कालीन यंत्रणेला फोन करण्यासाठी नागरिक सरसावले। मात्र आयुक्तांना फोन करण्यात आला, अखेर यंत्रणा पोहोचली नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना फोन करण्यात आला आणि त्यानंतर म्हणजे तब्बल 2.25 तासानंतर या ठिकाणी तरुणाचा मृतदेह काढण्यासाठी यंत्रणा दाखल झाली आहे। पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपत्कालीन यंत्रणेचं खूप महत्त्व असतं आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर आपत्कालीन यंत्रणा अशा पद्धतीने घटनेनंतर 2 तासांनी या ठिकाणी पोहोचत असेल तर ही आपत्कालीन यंत्रणा आहे की आफत आणणारी यंत्रणा आहे, असेच प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।